संत नामदेव महाराज उड्डाण पूल म्हणजेच परळ टीटी म्हणून ओळखला जाणारा पूल हा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून खरं तर वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामानिमित्त खरं तर हा पूल जो आहे तो बंद करण्यात आला आहे। मात्र या ठिकाणी खरं आपण पाहतोय की प्रभादेवीतील एल्फिस्टन पूलसुद्धा जो आहे तो वाहतुकीसाठी बंद आहे आणि त्याच मागोमाग आता पाहतोय की आपण परेलमधील हा दुसरा पूल आहे जो सुद्धा आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। त्यामुळे मोठा एक नाहक त्रास जो आहे तो त्या ठिकाणी प्रवाशांना या दोन्ही पूल जे आहेत ते 2 पूल बंद असल्यामुळे होत असताना पाहायला मिळतो। या परेल मुंबईतील मध्यभाग असलेल्या ठिकाणी खरं तर अनेक शाळा असेल त्याचबरोबर रुग्णालय या आवारामध्ये आहेत आणि त्यामुळे मोठी वाहतूक ही जी आहे या परिसरात होत असते आणि आत्तासुद्धा आपण पाहू शकता की सकाळची वेळ आहे। मोठ्या प्रमाणावरती नागरिक हे कामाला जाण्यासाठी किंवा मग आपल्या कामासाठी जात असतात, तर त्यासुद्धा त्यावेळी या ठिकाणी जो आहे तो सामना या ठिकाणी प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा करावा लागत आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्यामुळे खरं तर मोठी वाहतूक या मुंबईच्या परेल या ठिकाणी खरं तर होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर पुढच्या 3 महिन्यापर्यंत ही संपूर्ण पुलाचे काम जे आहे ते सुरू राहणार आहे आणि त्यामुळे हा पूल त्या ठिकाणी बंद राहणार असल्याची माहिती त्या ठिकाणी महापालिका त्याचबरोबर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आली आणि त्यामुळे या पुलाचं काम हे सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर या खरं तर पुलावरती एक काल इंग्रजी त्याचबरोबर हिंदी भाषिक फळक जो आहे तो सूचना फळक लावण्यात आला होता आणि तो खरं तर एकंदरीत या ठिकाणी चर्चेचा विषय जो तो ठरला। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून खरं तर तो बोर्ड जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला होता आणि या बोर्डचा या स्थानिकांनी जो आहे तो त्या ठिकाणी विरोध दर्शवला। त्यानंतर तो बोर्ड हटवून या ठिकाणी मराठीमध्ये सूचना फळक जो आहे तो लावण्यात आल्याचा पाहायला मिळाला। मात्र एकंदरीत या खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम जे आहे ते सुरू करण्यात येतं आणि या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी भाषिक फळक जे आहे ते लावण्यात आलं। हा कुठेतरी एक मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे का असा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी खरं तर नागरिकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। कारण या ठिकाणी खरं तर भाषिक वाद खरं तर या संपूर्ण बोर्डमुळे त्या ठिकाणी चर्चेत आल्याचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने हे संपूर्ण गोष्टी लक्षात घेता या ठिकाणी मराठी बोर्ड जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आले। त्यामुळे 3 महिने हा संपूर्ण पूल जो आहे तो आता पुढे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे आणि याचा त्रास आता मुंबईकर असेल त्याचबरोबर प्रवाशांना मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळणार आहे। कारण एकीकडे प्रभादेवीचा एल्फिस्टन पूलसुद्धा त्या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद आहे, त्याचबरोबर त्याच्याच पुढे असलेला हा परळ टीटीचा ब्रिजसुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि त्यामुळे या दोन्ही पुलाच्या बंद असल्यामुळे खरं तर मोठा त्रास त्या ठिकाणी प्रवाशांना त्याचबरोबर नागरिकांना या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।